खो खोची पहिली वहिली विश्वचषक स्पर्धा आजपासून दिल्लीत सुरू होते। 13 ते 19 जानेवारी दरम्यान होणाऱ्या स्पर्धेसाठी दिल्लीतलं इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम हे सज्ज झाले। आंतरराष्ट्रीय स्तरावर खो खोला नवी ओळख मिळवून देणाऱ्या या स्पर्धेत जगभरातून 39 संघ सहभागी झालेत। यात पुरुषांचे 20 तर 19 महिला संघांचा समावेश आहे। महत्त्वाचं म्हणजे भारताच्या पुरुष आणि महिला संघांचं नेतृत्व महाराष्ट्राच्या खेळाडूंवर सोपवण्यात आलंय। प्रतीक वाईकर हा पुरुष संघाचा तर बीडची प्रियंका इंगळे महिला संघाची कर्णधार आहे। भारताच्या दोन्ही संघात मिळून महाराष्ट्राच्या एकूण 8 खेळाडूंचा समावेश आहे। दरम्यान आज रात्री 8:30 वाजता भारत आणि नेपाळ या संघात उद्घाटनाचा सामना पार पडणार आहे। या खो खो विश्वचषकासाठी भारतात दाखल झालेल्या ऑस्ट्रेलियन संघाशी एबीपी माझानं संवाद साधला। महत्त्वाचं म्हणजे ऑस्ट्रेलियन खो खो संघातले अनेक खेळाडू हे चक्क मराठी आहेत। पाहूयात त्यांनी काय म्हटलंय। अभिमानाची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या टीम मधील 15 पैकी 5 खेळाडू हे मराठी बोलणारे आणि महाराष्ट्राशी संबंधित आहेत। आपण सुरुवात करूया। त्यांचा कर्णधार ओजस कुलकर्णी आपल्यासोबत आहे। ओजस, काय सांगशील, तुम्ही महाराष्ट्राचे आणि मराठी बोलणारे पण आज ऑस्ट्रेलियासाठी खेळताय। खूप छान वाटतंय। खो खो खेळ हा ऑस्ट्रेलियाच्या मातीतला खेळ आहे आणि मी स्वतः अगदी लहानपणापासून म्हणजे माझ्या 6वीपासून खेळलेलो हा खेळ आहे आणि हाच खेळ खेळत खेळत आता ऑस्ट्रेलियाकडून खेळायची संधी भारतामध्ये मिळते विश्वचषकामध्ये। बोलण्यासाठी शब्द अपुरे आहेत। धन्यवाद। माझा तर जन्म ऑस्ट्रेलियाचाच आहे। तेजस पण तिथे 1 वर्षाचा असतानाच आला। तर आमच्या इथं जे हिंदू स्वयंसेवक संघची जी खेळ प्रतियोगिता होती वर्षाला, त्यातनं आम्ही पहिले चालू केलं। तर त्याच्यासाठी आम्ही 1 वर्षभर झालं ट्रेन करतच होतो आणि आमची तयारी चालूच होती। आणि मग ती कॉम्पिटिशन झाल्यानंतर कळालं की आता आपल्या इथं नवी दिल्लीत विश्वचषक होतं, तर त्याच्यासाठी मग आमचा सराव चालूच ठेवला आणि तसंच मग इथं आलो। मला पण अशी कल्पना नव्हती खरं तर की ऑस्ट्रेलियात खो खो खेळला जातो। पुण्यात शाळा आणि कॉलेजमध्ये असताना मी खो खो खेळलो होतो, क्लबकडनं पण खेळलो होतो। पण जेव्हा ऑस्ट्रेलियात मला कळलं की हिंदू स्वयंसेवक संघ हे भारतीय स्पोर्ट्स खूप प्रमोट करतात आणि खो खो इज वन ऑफ इट, तर मला खूप भारी वाटलं। आणि मला पण आधी माहीत नव्हतं आणि नंतर मला पण सहभाग घेता आला। इट्स लाईक अ ड्रीम कम ट्रू। तर आता ऑस्ट्रेलियामध्ये जे खेळाडू खेळतात खो खो, तर त्यांची काय स्थिती आहे? म्हणजे ऑस्ट्रेलियामधल्या खेळाडूंमध्ये तितकीच स्पर्धा आहे का खो खोला घेऊन? ऑस्ट्रेलियामध्ये हा खेळ जसं मंगेशने सांगितलं, खो खोच्या स्पर्धा होत होत्या पूर्वी, पण वर्ल्ड कपसाठी आम्ही जास्त लोकांपाशी पोचलो आणि आम्ही काही नॉन इंडियन ओरिजिनचे पण खेळाडू आमच्या टीममध्ये आहेत आणि ते खूप महत्त्वाचं आहे खो खोचा प्रसार करायला। तर तिथं सगळ्यात मोठं आहे की जे संघामधनं जे खो खो चालू झालेलं आहे तिकडं खूप मोठं डेव्हलपमेंट व्हायला आता सगळी मुलं एकत्र आलेली आहेत आणि सिनियर्स पण आमच्या पाठीवर राहत आहे। तर बिगेस्ट चेंज असा असणार आहे की आता वर्ल्ड कप नंतर जे ॲटमॉस्फिअर असणार आहे की सगळ्यांना खेळायची इच्छा असेल की अरे हे आता सगळं खेळ बघून आम्हाला पण शिकायचं आहे, हे सुरुवात होईल संघात आणि मग कॉलेजेस युनिव्हर्सिटीज पण सहभाग घेतील हे आम्ही अपेक्षा ठेवतो आणि एका दिवशी मग नक्की एवढं मोठं होऊ शकते, गॅरंटी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।